हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे फर्स्ट डे कशाचा, तर मी काय बनवते हे बघण्यासाठी व्लॉग पुढे कंटिन्यू करा. आज बनवणार आहे माझं फेवरेट स्ट्रीट स्टाईल सँडविच, जे की बॉम्बेला खूप जास्त फेमस आहे. आणि पहिल्या दिवसाची सुरुवात, फर्स्ट डेची सुरुवात आपण स्ट्रीट स्टाईल सँडविचपासूनच करूया. तर मी जे 10 दिवसांचं चॅलेंज घेतलेलं आहे की ज्यामध्ये मी काहीतरी असं स्पेशल बनवणार आहे जे मला आवडतं किंवा माझ्या घरच्यांना आवडतं. मग ते स्नॅक्स असतील, जेवणात असेल, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, आय डोंट नो. सो आज त्याची सुरुवात होणार आहे. बनवायला जी गोष्ट इझी ती माझी फेवरेट. एकदा तुम्ही सुद्धा हे सँडविच नक्की ट्राय करून बघा. चला मग. तर गाईज, तुम्हाला मी माझं ब्लॉग्सचं एक गोष्ट सांगू इच्छिते, कारण की मी ब्लॉग्स का नाही टाकले. मला व्लॉग काढायलाच कोणी नाही आहे, माझं शूट करायलाच कोणी नाही आहे. कोणाला शूट करा म्हटलं तर त्यांच्या अंगात येतं, त्याच्यामुळे मी ब्लॉग्स टाकत नाही. याचं मेन रिझन आज तुम्हाला कळलंय. बट जाऊ दे, सोडा, कोणाचं नाव नाही घेणार मी. आपल्याला हे बनवण्यासाठी, सँडविच बनवण्यासाठी काय काय लागणार आहे? बीट, काकडी, टोमॅटो आणि उकडलेले बटाटे. आणि जे काही मेन सामान आहे ते म्हणजेच ब्रेड. सो पहिले हे सगळं आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं. तर गाईज, ही 10 डेजची सिरीज संपल्यानंतर आपण 5 डेजची स्किन केअरची सिरीज चालू करणार आहे. तर अशा सिरीज तुम्हाला बघायला आवडतील का, मला कमेंटमधून नक्की सांगा. या बहाण्याने तरी ॲटलिस्ट मी डेली व्लॉग्स स्टार्ट करेल. डेली व्लॉग्स म्हणजेच काय, मला ते घरात मी काय करते, सकाळी उठले, काय केलं हे दाखवायला मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे म्हटलं की असं काहीतरी वेगळं आपण युनिक स्टार्ट करूया. येऊया आपल्या सँडविचकडे. सँडविच बनवताना पहिल्यांदा आपल्याला ब्रेडचे चारही बाजू कापून घ्यायच्यात. नंतर त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला बटर लावायचं आहे. बटर मेल्ट करून लावा. माझं बटर मी पटकन फ्रीजमधून काढलं नव्हतं, तर यासाठी सुरुवातीलाच तुम्ही बटर बाहेर काढून ठेवा, जेणेकरून ते मेल्ट होईल. आणि ह्या सँडविचचा मेन पार्ट म्हणजेच हिरवी चटणी, जी की मी कशी बनवली ते सांगते. खूप इझी आहे. त्यामध्ये फक्त कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि पुदिना, तुम्ही कढीपत्तासुद्धा ॲड करू शकता. सो अशी बनवायची, थोडीशी झणझणीत बनवायची आहे. आणि ती जसं आपण बटर लावलं तसंच त्या बटरवरती सेम सगळीकडून लावून घ्यायची, जेणेकरून त्या सँडविचला छान एक चव येईल. सगळं काही त्यातच आहे, कारण की बाकीचे सगळे कच्चे आहेत ना, आपल्याला म्हणता येईल. फक्त बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे. सो त्या चटणीवरतीच सगळा गेम आहे. ती चटणी जर छान बनवली तर तुमचं सँडविच छान लागणार आहे. ज्याला कमी तिखट लागतं त्याने कमी तिखट बनवा, ज्याला जास्त तिखट लागतं त्याने जास्त मिरचीचा वापर करा. आता आपण जे सगळं कापलेलं होतं ते व्यवस्थित ठेवायचं आहे. तर 2-2 स्लाईस मी टोमॅटोच्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण एक स्लाईस बीटची ठेवूया. आणि नंतर 4-4 स्लाईस मी काकडीचे ठेवलेले आहेत, कारण की काकडी मोस्ट ऑफ सगळ्यांनाच आवडते आणि चांगली पण असते आपल्या शरीरासाठी. हे सगळ्याच गोष्टी शरीरासाठी चांगल्या आहेत. ब्रेडचंच फक्त मला माहिती दे. बट बटाटा पण छान आहे. मी वेट गेन करते सध्या, त्याच्यामुळे मी जास्त बटाटा पण खाते. आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि चाट मसाला. चाट मसाला थोडा माझ्याकडून जास्त पडला आहे, नाही तर सगळे म्हणतील की बापरे एवढं टाकतात का, कारण की मी त्या पॅकेटवरून डायरेक्ट टाकला. मग मी सांगते ना, मी खूप आळशी आहे. माझा त्यातून चिमूट घेऊन हात खराब करायची पण इच्छा नव्हती. बरं ठीक आहे. आणि त्यानंतर मी टाकलेलं आहे थोडंसं किसून चीज, जे की माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि मग दुसरा स्लाईस घेऊन त्याच्यावरती आपल्याला छानपैकी पॅक करायचं आहे. आणि आपल्याला तसंच खाता येणार नाही माहिती आहे, कारण की मी तसंच खायला गेले का इकडून सगळं पळून जातं. त्यामुळे त्याचे 2-2 तुकडे केलेत. आणि आता आपल्याला त्याला छान करायचं आहे गार्निश. तर आपण कशाने गार्निश करणार? आता ही काय भाजी नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकली पाहिजे. सो त्याच्यावरती मी केचप टाकलेला आहे. आणि केचप म्हणजे वाव, माहीत नाही केचप चांगला आहे की नाही शरीरासाठी, बट मला आवडतो. आणि नंतर त्याच्यावरती येणार ती शेव. आणि आत्ता ते दिसतानाच एवढं डिलिशियस दिसतं आहे की बापरे, खाताना तर मज्जाच येणार. आणि हो, हे सँडविच तुम्हाला आवडलं की नाही एकदा बनवून बघा, आणि आवडलं की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट बघते. येत आहे का मग खायला?